आजचा जो शास्त्र भाग आहे तो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे आणि आज आपण थोडक्यामध्ये परत एकदा स्तोत्र संहितेकडे बघत आहोत. स्तोत्र संहिता हे तुमच्या आणि माझ्यासाठी एक उत्तेजन देण्यासाठी आणि देवाची खरी उपासना करावी आणि त्या उपासनेमध्ये तुम्ही नेहमी स्वतःला ठेवावे. स्तोत्र संहितेचा उद्देश हाच की तुम्ही नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये नेहमी राहावे आणि देवाकडे याचना किंवा देवाकडे प्रार्थना करावी. कारण देव हा तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा, सोडवणारा, सहाय्य करणारा, मुक्त करणारा आणि अद्भुत रीतीने तुमचं आणि माझं कवच म्हणून तुम्हाला आणि मला सांभाळणारा असा परमेश्वर आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नेहमी स्तोत्र 28 हे वाचतो त्यामध्ये तुम्हाला मला पाहायला भेटते की सहाय्याची याचना, या पर्टिक्युलर गोष्टीकडे आपण बघणार आहोत की सहाय्याची याचना ज्या परमेश्वराकडे तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, या ठिकाणी दाविदाची तातडीची प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना ह्यासाठी आहेत की शत्रूंपासून परमेश्वराने त्याला सोडवावे आणि परमेश्वर त्याला शत्रूपासून सोडवतो आणि त्याला तो मुक्त करतो. संकटाच्या समयी या ठिकाणी दावीद देवाच्या दयेचा किंवा देवाची दया मला प्राप्त व्हावी आणि देव माझा मध्यस्थी व्हावा, देवानेच मला सहाय्य करावे, मदत करावी, या पर्टिक्युलर गोष्टीकडे तो आपलं लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी की तो ह्या पर्टिक्युलर गोष्टीकडे कशाला लक्ष केंद्रित करत आहेत, त्याची इच्छा आकांक्षा की प्रत्येक लोकांनी जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे किंवा तारणारा जो देव आहे त्याच्याकडे आपलं लक्ष लावणं किंवा त्याच्यावरच आपला विश्वास ठेवणं फार आवश्यक आहे. आणि ह्या ठिकाणी देवाच्या विश्वासूपणाबद्दल देखील म्हटलेलं आहे की देवाचा विश्वासूपणा एवढा आहे की तो आम्हाला विजय प्राप्त करून देतो. पण तेवढाच विश्वासू तुम्ही नेहमी देवाबरोबर राहणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी देवाबद्दल तो सांगतो, एक खात्रीशीर सांगतो की देव माझा आश्रय आहे म्हणून तो देवाला हाक मारत आहे. खात्रीशीर आश्रय, एक माझा खराखुरा सहाय्य करणारा, मदत करणारा जो परमेश्वर आहे, मी त्याच्याकडेच हाक मारेल आणि तो जिवंत देव जो माझी प्रार्थना आणि विनंती स्वीकार. अनेक धोक्यांच्या भीतीपासून या ठिकाणी दावीद परमेश्वराकडे वळून परमेश्वरावर विश्वास ठेवून तो प्रार्थना सादर करत आहे. कारण तो अशा स्थितीमध्ये होता की परमेश्वराकडे तो विनंती करतो की परमेश्वर तू माझं जीवन आनंदाने भरून तू काढ, माझं जीवन आनंदाने भरून तुझ्या गौरवी सामर्थ्यामध्ये वाढ, कारण शेवटी मला सहाय्य करणारा फक्त तूच आहे. आणि म्हणून या स्तोत्रातल्या आपण काही गोष्टींकडे लक्ष लावणार. स्तोत्र आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे. स्तोत्र 28 आपण घरी वाचू शकतात आणि आपल्यासाठी या ठिकाणी स्वार्थिक पियुष देखील वाचलेला आहे. पण त्यामधल्या आपण काही गोष्टी बघणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे की देव हा अंतिम आश्रयस्थान आहे. दावीद ह्या ठिकाणी सुटकेसाठी हाक मारतो की देवा तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य तू प्रकट तू कर, तू माझी ढाल हो आणि तूच माझा एकमेव आश्रयाचं स्थान आहे. हा विश्वास मी तुझ्यावर प्रकट करत आहे. हा विश्वास दावीद देवावरचा तुमच्या आणि माझ्यासमोर प्रकट करत आहे की देव त्याचा आश्रयस्थान आहे. कारण तो सांगतो या ठिकाणी वचन 1-2 मध्ये की हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो, माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस. तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडण्यासारख्या माझी गती होईल. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो, तेव्हा माझी दीन वाणी ऐक. या ठिकाणी गर्तेत पडलेल्या सारखा तो एखाद्या सांगतो की मी खड्ड्यात पडून गेलेलो आहोत, मला उचल, मला काढ, मला सांभाळ. आणि म्हणून तो सांगतो की परमेश्वरा, तू दीन लोकांची किंवा जे दीन तुझ्या जवळ आहेत, म्हणजे दीन
फक्त आपण नाही सांगू शकत की जगातल्या अर्थाप्रमाणे, पण आपण सांगू शकतो की जो देवाबरोबर विश्वासू आहे, देवाबरोबर प्रामाणिक आहे, देवाने नम्रतेने वागत आहे, त्याच्या दिनचर्यामध्ये म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये ते ख्रिस्ताचं चारित्र्य तो धारण करून तो पुढे जात आहे. कारण ते विश्वासू पण तुम्हाला मला दाविदाच्या जीवनात पाहायला भेटते आणि म्हणून तो सांगतो की तू माझी वाणी ऐकतोस. आणि तो देवाच्या उपस्थितीमध्ये सांगतो की देवा माझ्या जीवनासाठी किंवा माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त तूच आवश्यक आहे, बाकी काही नाही. कारण तू माझं जीवन शांतीने भरून काढत आहे. या ठिकाणी शांतीची तुलना जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तो मृत्यूशी करत आहे, जीवन मृत्यूशी. कारण तो अतिशय अडचणीमध्ये अडकलेला होता, तो बेचैन झालेला होता. आणि अशा स्थितीमध्ये तो म्हणजे दावीद स्तोत्र करता तो परमेश्वराला विनंती करत आहे. आणि तो सांगतो की परमेश्वराकडे याचना केली आणि परमेश्वराने याचनेचं उत्तर दिलं, परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं सहाय्याचं, आणि म्हणून तो उपकास्तुती करत आहे. तो सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद करून तो तुमच्या माझ्यासमोर प्रगट करतो, ह्यासाठी की तुम्ही आणि मी देखील त्या परमेश्वराला हाक मारायला पाहिजे. आणि परमेश्वर हाच तुमचा आणि माझा अंतिम आश्रय आहे, हा विश्वास तुम्ही आणि मी जाहीर करायला पाहिजे. या ठिकाणी दुसरी गोष्ट पाहायला भेटते की दुष्ट आणि देवी न्याय. स्तोत्रकर्त्यांमध्ये आणि दुष्टांमध्ये या ठिकाणी फरक तुम्हाला मला पाहायला भेटतो की ते लोक कसे आहेत, किंवा देवा ज्या लोकांमध्ये मी आहेत, जे लोक दुष्ट आहेत, त्यांच्यापासून तू मला वाचणारा परमेश्वर आहे, तुझा दैवी न्याय तू प्रकट करणार आहे. या ठिकाणी बाह्य सुखसोयी असूनही कपटी आणि द्वेषाने भरलेले लोक आहेत. या ठिकाणी दावीद सांगतो दुष्टांना त्यांच्या कृत्यांबद्दल परतफेड तू करणारा परमेश्वर आहे. जसं तुम्ही मी सांगतो की आपण जे प्रियजन आहे, जे काम करत, त्यांना प्रत्येकाला माहित आहे की दर महिना म्हणजे महिना झाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या 1 ते 5 किंवा 1 ते 10 तारखेमध्ये लगेच आपली सॅलरी होती. कामाचं प्रतिफळ आपल्याला भरतं, परतफेड आपल्याला भेटते. या ठिकाणी दाविदाचा उद्देश तोच आहे की जे दुष्ट लोक आहेत, जे अन्यायाने वागणारे आहेत, त्यांना तू परतफेड करणार आहे, त्यांचा हिशोब तू घेणार आहे, त्यांचा न्याय तू त्यांच्यावर दाखवणार आहे. आणि म्हणून तो प्रार्थना करतो, देवा मला विश्वास आहे की त्यांची तू परतफेड करणार आहे. आपण सांगू शकतो की देवा त्यांच्या या कृत्यांचा पगार त्यांना तू देणार आहे, सॅलरी त्यांना तू देणार आहे, त्यांचा तू परतफेड करणार आहे. दुष्टांच्या जे योजना ज्या ऐकतात दुष्ट लोक, जे दुष्टतेने वागतात, त्यांना तू परतफेड करणार आहे. देवाचा न्याय हा वाईट लोकांच्या जीवनासाठी फार अतिशय भयानक आहे. आणि देव त्यांना ती अदल घडवून देतो, देव त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देतो. पण तुम्ही नेहमी ज्यावेळेस त्या जीवनदशाने देवाकडे जातो, बघतो, त्यावेळेस तुम्ही नेहमी विचार करण्याची गरज आहे की प्रभू तू आमचं जीवन सावर का, कारण वाईटाची फेड अतिशय भयानक आहे. म्हणून दुष्टतेचा मार्ग सोडणे, वाईट गोष्टींपासून लांब राहणे आणि देवाच्या समक्षतेमध्ये वाढणे हे फार महत्वाचं आहे. माझ्या प्रियजनांनो, आम्ही अटकून जातो, आम्ही पडतो, पण देव सांगतो उठा. नीतिमान व्यक्ती जो आहे तो 7 वेळ पड, पण देव त्याला उठवतो. पण असं नाही की आम्ही मुद्दाहून त्या गोष्टीमध्ये पडायला पाहिजे. जर आम्हाला एखाद्या गोष्टीची जाणीव होत आहे तर देवाकडे त्यासाठी उपास प्रार्थना करून देवाकडे विनंती सादर करा की देवा तुझ्या वचनाने, तुझ्या पवित्र आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तुम्हाला सहाय्य कर, जेणेकरून आम्ही त्या बाह्य सुख सोयीकडे नव्हे, पण आम्ही आमचं जीवनदशाली परमेश्वराकडे. कारण जे कपटी दुष्ट लोक आहेत ते बाह्य स्वरूपाने स्वतःला सजवते, कसं, कपट्याने, द्वेषाने. आम्हाला द्वेष काढणं गरजेचं, स्वतःचे, दुसऱ्यांचे नाही, स्वतःचे द्वेष देवासमोर प्रगट करणे, आमच्या जीवनातून काढून फेकणे हे फार आवश्यक आहे. आणि ख्रिस्ताचे किंवा देवाचे वस्त्र परिधान करणं फार आवश्यक आहे.
कारण दुष्टांना त्याचा न्याय करणारा, त्यांना परतफेड करणारा हा परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट, सचोटी आणि पापापासून वेगळे होणे. दाविदाची प्रार्थना की दुष्टांबरोबर तो खेचला जाऊ नये, किंवा तो सांगतो की या दुष्ट व्यक्तींबरोबर माझी तुलना होऊ नये. मी वेगळा आहे देवा, मी तुझ्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती आहेत आणि ती पवित्रता मला आवडते आणि त्या पवित्रतेमध्येच मी राहील. त्या पवित्रतेच मी माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं लागूकरण करल. आणि हे प्रभू, मी त्यांच्या बरोबर ओढल्या जाऊ नये. म्हणून वचन 3 मध्ये असं म्हटलेलं, शेवटचा भाग, यांच्या बरोबर मला ओढून नेऊ नकोस. त्यांच्या करण्याप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मनाने, त्यांच्या हाताच्या कृत्याप्रमाणे त्यांचे परिपात्य कर, त्याचे प्रतिफळ त्यांना दे. या ठिकाणी दावीद 3 आणि 4 वचनामध्ये स्पष्ट सांगतो, आज तुम्ही आणि मी अशी प्रार्थना करतो का की देवा, दुष्ट आणि पापी लोकांबरोबर माझी तुलना व्हायला नको. पण आज आम्ही अशी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा, माझी सहभागिता त्यांच्याबरोबर नको, कारण ते क्रूरतेने वागणारे आहेत. जरी ते आपल्याला प्रेम शब्दाने बोलतील, गोड शब्दाने बोलतील, आम्ही असं सांगतो की मिठी छोरी, जी गोड गोड बोलतील, पण ते कधी घात आपल्या करतील ह्याचा आपल्याला तर्कवितर्क देखील लावता येणार नाही. म्हणून आम्ही अशी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा, अशा सर्व लोकांपासून तू आमचा बचाव तू कर, आमचा सांभाळ तू कर, जेणेकरून आम्ही तुझ्या उपस्थितीत राहावा आणि आम्ही या पापी लोकांपासून वेगळे राहावे. त्याला भीती होते की जो नाश त्यांचा होणार आहे, त्या नाशाच्या सहभागितेमध्ये मी राहू नये. त्या नाशाच्या सहभागितेमध्ये मी राहू नये, तर प्रभू, मी तुझ्यामध्ये चालावे आणि तुझ्यामध्ये माझी सहभागिता राहावी. फक्त माझं जे बोलणं आहे, माझं जे चालणं आहे प्रभू, ते फक्त तूच पाहावे, तुझ्यामध्येच राहावे. ही मला भीती आहे की मी नाशाच्या मार्गाला जाऊ नये. मग काय आज तुम्ही आणि मी त्या नाशाच्या मार्गाला जात आहोत का? प्रभूकडे विनंती करा, याचना करा की हे यहोवा, तू आम्हाला सहाय्य कर. दाविदाच्या इच्छेनुसार आज देखील आम्ही देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमच्या जीवनाचे महत्व जे आहेत ते देवाबरोबर अधोरेखित करणं गरजेचं आहे, एक लिहून ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की दगडावरची मारलेली रेष, त्याप्रमाणे तुमचे आणि माझे नातेसंबंध दाविदाप्रमाणे देवाबरोबर जोडून घेणं गरजेचं आहे. ही भीती बाळगा की तुम्ही आणि मी नाशाच्या मार्गाला राहू नये. ही भीती बाळगा की तुमची आणि माझी तुलना त्या दुष्ट लोकांबरोबर होऊ नये. ही भीती बाळगा की तुमचा आणि माझा त्या दुष्ट लोकांप्रमाणे नाश होऊ नये. म्हणून देवाकडे प्रार्थना करा की प्रभू, मी प्रार्थना करतो की माझी इच्छा आहे की माझं जीवन तुला साजेल शोभेल, त्याप्रमाणे मी. 4थी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते या स्तोत्रामध्ये, उत्तर दिलेल्या प्रार्थनेसाठी स्तुती आणि आभार. वचन 6 आणि 7 मध्ये आपल्याला पाहिजे, तो म्हणतो की परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे ढाल आहेत, त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते, मी गीत गाऊन त्याचे स्तवन करू. दाविदाला आनंद होतो की देवाने त्याच्यावर दया केलेली आहे, देवाने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. त्याच्या विश्वासाला म्हणजे दाविदाच्या विश्वासाला देवाने प्रतिसाद दिलेला आहे, प्रार्थनेला प्रतिसाद दिलेला आहे. संकटात त्याला शक्ती आणि आनंद परमेश्वराने पुरवलेला आहे. 5वी गोष्ट, प्रभूच्या लोकांसाठी काळजी. बघा, आपण 8 आणि 9 वचनामध्ये बघतो की परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने. या स्तोत्रकर्त्यामध्ये
स्तोत्रकर्त्याचे लक्ष या ठिकाणी वैयक्तिक तारणापासून ते संपूर्ण देवाच्या लोकांसाठी मध्यस्थी करण्यापर्यंत जात आहे. हा स्तोत्रकर्ता म्हणजे दावीद जो आहे तो स्वतःसाठी देखील करत आहेत आणि आपल्या लोकांसाठी, यासाठी की लोकांना देखील तारणाचा अनुभव यावा. हा एक देवाचा प्रभाव जो तुमच्या आणि माझ्या जीवनात दिसायला पाहिजे. हे मध्यस्थी देवाकडे तुम्ही मी विश्वासाने अधिक करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लोकांनी त्या परमेश्वराच्या जवळ यावा, त्या परमेश्वराजवळ ओढल्या जावा, त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये वाढावा. आज तुम्ही मी या दाविदाप्रमाणे सहाय्याची याचना करत आहोत का? तुमचा आणि माझा अंतिम आश्रय हा परमेश्वरच आहे असा विश्वास तुम्ही ठेवतो का? दुष्ट आणि देवाचा दैविक न्याय जो आहे तो देवाच्या दैविक न्यायाकडे तुमचा आणि माझं लक्ष आणि विश्वास आहे का? पापापासून वेगळे म्हणजे दुर्जन आहे त्यांच्यापासून तुम्ही मी वेगळे जीवन जगून त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये वाढत आहोत का? उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल तुम्ही मी परमेश्वराचे आभार प्रदर्शन व्यक्त करत आहोत. तुम्ही आणि मी त्या प्रभूकडे लोकांची काळजी घेत लोकांसाठी प्रार्थना करत आहोत का? लोकांना तारण, आपल्यासाठी देखील प्रार्थना करा की आपल्याला देखील तारण भेटावे, मग इतरांसाठी. पहिले स्वतःच्या वैयक्तिक तारणासाठी आणि इतरांसाठी करा. देवबाप नक्कीच आपण आशीर्वाद करा. मे गॉड ब्लेस यू. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि आपल्या बरोबर नेहमी